पाटील काका तुम्ही कोल्हापूरचे एकमेव टेस्ट प्लेयर कसोटीपटू. होय. दुसरा त्यानंतर एकही कसोटीपटू झाला अजूनपर्यंत नाही. दुसरं कोणीही नाही कोल्हापूरचा. पहिले भाऊसाहेब हे खेळले पण ते अनऑफिशियल टेस्ट आणि मी ऑफिशियल खेळलो अगेन्स्ट न्यूझीलंड 55-56. मग आता त्याचा तुम्हाला चांगला फायदा होत असेल. मानधन चांगलं केलं यावेळेला. चांगलं मानधन झालं हे शरद पवारांच्यामुळे झालं. नाही तर मला एक पैसा मिळत नव्हता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून सुद्धा एक पैसा सुद्धा मिळाला नाही. काय म्हणतो स्मोक मनी मिळायचं नाही, ट्रेन फेअर मिळायचं नाही. आम्ही जात होतो तर आमची त्याला परिस्थिती चांगली होती. आम्ही आमच्या पैशाने जात होतो रणजी ट्रॉफी खेळायला. रणजी ट्रॉफी खेळायला म्हणजे पुण्याला. अच्छा. पुण्याला राहायला होतो मी 3 वर्ष. नंतर मग मी मुंबईला नोकरीला म्हणून टाटाज मध्ये आलो. तुम्हाला 2 वर्षापर्यंत काय 4-5 हजार रुपये मिळत होते ना मानधन कसोटी खेळल्याबद्दल. आता 2 वर्षापासून मिळायला आले. पहिला 5,000 मिळत होते, नंतर 1 वर्षांनी 10,000 झाले आणि आता 25,000. पहिली टेस्ट जी खेळलात ती न्यूझीलंड बरोबर खेळलात, त्यावेळेस कसं घडलं ते त्यावेळेस सांगा ना. काय सांगायचं, गुलाम अहमद होते ना आमच्या. गुलाम अहमद हैदराबादचे ते टीम मध्ये होते. ते काही आपल्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत आणि मी 12th मान बनलो. मग मी टीम मध्ये आलो. पण गुलाम अहमद ऑफ स्पिनर, तुम्ही फास्ट बॉलर. मग पण पहिलाच आम्ही रिझर्व मध्ये होतो ना, तर तो आला नाही तेव्हा मी आत आलो. अच्छा. आणि ब्रेबॉनची विकेट कशी होती. फास्ट बॉलर आमचा दत्तू फडकर होता. तुमच्या बरोबर. माझ्या बरोबर. दत्तू फडकरची लास्ट मॅच माझी पहिली मॅच. 1955 ची गोष्ट नाही. 55-56 न्यूझीलंडच्या बरोबरची टेस्ट मॅच. सेकंड टेस्ट मॅच. आणि विकेट एकदम ठणठणीत म्हणजे काय तुम्हाला सांगितलं ना, 5 दिवस मॅच चालली पाहिजे त्यावेळेची स्ट्रॅटेजी. तर 5 दिवस मॅच चालली तर पैसा मिळतो, नाहीतर मिळत नाही. गेट मनी. मग गोलंदाज काय व्हायचं ते होऊन जाऊ. दिवसच घोटून ठेवतात विकेट, खराब नाही झाली पाहिजे इतके चांगले ठेवतात बॅटिंगला. तुम्ही चांगलं इन आउट करायचं. आणि त्या विकेटवर बॉलिंग टाकल्यानंतर मला वाटतं पहिल्या टेस्ट मध्ये तुम्हाला 2 विकेट्स मिळाल्या. 2 मिळाल्या. कोणाच्या हातात. जॉन रीडची मिळाली. म्हणजे तो त्यांचा चांगला उत्कृष्ट बॅट्समन. ते दोघं सटक्लिफ आणि ते दोघे चांगले होते. आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या टेस्टला लगेच ड्रॉप केला. एकदम ड्रॉप. काय कारण वगैरे. काही कारण नाही. कारण काही नाही. म्हणजे गुलाम अहमद आला म्हणून तुम्ही ड्रॉप झालात का काय झालं. नाही तसं काही नाही. आता काय असं सांगायचं, आम्हाला तर असं वाटतंय की लाला अमरनाथ चेअरमन होते ना, त्यामुळे मिळालं नाही. त्या मेहराला 2-3 टेस्ट मिळाल्या, विजय मेहरा. पण मला मिळालं नाही. त्यांचा काय तुमचा राग वगैरे होता. राग नाही, काय नाही. तो आता तुम्हाला इथे असं सांगणं पण आम्हाला बरं नाही वाटत. तो विजय मेहरा लाला अमरनाथ वगैरे जुते उचलायचा. हे मी ऐकलंय पूर्वी. नाही तो जुते उचलायचा. तसं काय आपण करत नव्हतो. बरोबर आहे. त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. म्हणजे सांगायचं काय, तो 2-3 टेस्ट खेळून गेला. तो वयाच्या 16 वर्षी टेस्ट खेळला. माहिती आहे तुम्हाला. तेंडुलकरच्या आधी त्याचा रेकॉर्ड होता यंगेस्ट क्रिकेटर म्हणून खेळण्याचा. तर पाटील तुम्ही, मी बापू नाडकर्णींकडून किंवा बाकीच्या त्या काळातल्या प्लेयर्स कडून तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही, तुमचा वेग चांगला होता आणि तुमच्या मुवमेंट बॉलची खूप चांगली होती. आजच्या हिशोबात वेगाच्या साधारण किती असावी असं तुम्हाला वाटतं. 135 ताशी. आपल्याला वेगाचं हे आमच्या वेळेला काय प्रमाण नाही, ते बरोबर गणित नव्हतं पण मशीन नव्हतं. पण साधारण तुम्हाला एक अंदाज येतो आजचे बॉलर जी गोलंदाजी टाकतात ते पाहून की किती साधारण असू शकेल. 70-80 असेल माइल्स पर आवर या वेगात असेल. आणि दोन्ही मुवमेंट करायचं. तुम्ही कोल्हापुरात राहून क्रिकेट कसे वळला. कारण तुमच्या एकंदर शरीर यष्टीकडे पाहिलं की तुम्ही खरं मल्ल व्हायला काही हरकत नव्हती. भाऊ मल्ल होते. आम्ही क्रिकेट डीआर असल्यामुळे क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळायला आलो. कोण असल्यामुळे. डीआर आमचे मोठे भाऊ क्रिकेटर होते आणि चांगले बॅटिंग करायचे. यांना माहिती आहे. डीआर यांच्याबरोबर खेळले. त्यामुळे मग तुम्ही क्रिकेट, तुम्ही 3 भाऊ. आम्ही असे 9 भाऊ आहे. 9 भाऊ. आणि त्यातले 3 क्रिकेट खेळायचे. आम्ही आमची त्यावेळेला वडिलांची परिस्थिती चांगली होती. अच्छा. आमचं शिवपुरी व्यापारपेठेत दुकान होतं. अच्छा. तर चांगली परिस्थिती होती. तुम्ही फास्ट बॉलिंग कडे कसे वळला. तुम्हाला फास्ट बॉलिंग पहिल्यापासून तिकडे कोणी कोचिंग वगैरे तुम्हाला कोणी केलं. कोचिंग असे ना गोडांबे आले होते पण ते ऑफ स्पिनर होते. त्यांनी काय आम्हाला असं काय कोचिंग केलं नाही. काही
मला सांगा की तुम्ही मुंबईला इतके वर्ष टाटासाठी खेळत होतात, तुम्ही मुंबईच्या रणजी ट्रॉफीसाठी का खेळला नाही? तुम्ही मुंबईसाठी खेळला असता तर कदाचित टेस्ट मॅच जास्त खेळला असतात. विचारलं होतं मग पण मी सांगितलं नाही, मी महाराष्ट्रामध्ये सेटल आहे, बर्थ क्वालिफिकेशन होती, मी तिकडे खेळतोय आणि मी तिकडेच खेळणार. का पण असं का? महाराष्ट्रात माझं हे होतं ना, माझी जागा सिक्युअर होती. आणि तुम्ही तर मला वाटतं मुंबईत पॉली उमरीगर, त्याच्यानंतर विजय मर्चंट यांचे दांडके उडवलेले आहेत. तुम्हाला संधी लवकर मिळाली असते. विजय मर्चंटची कशी काय दांडी उडवली? आपली तालीम ट्रॉफी आणि हे असे टुर्नामेंट जे असायचे ना, त्याच्यामध्ये विजय मर्चंट फोर्ट विजयकडून खेळायचे. तर त्यांनी जे कौतुक केलं त्यावेळेला, म्हणजे आय हॅव नॉट सीन सच अ बॉलर हू कॅन स्विंग द बॉल अँड हू कॅन कट द बॉल. अच्छा, नाव त्यांनी तसं कौतुक केलं पेपरमध्ये. अच्छा, त्यावेळेच्या. आणि तरी सुद्धा तुम्हाला टेस्ट मॅच मिळालं? तेव्हा मग मला मिळालं. त्यांनी माझी स्तुती केल्यानंतर मला टेस्ट मला चान्स मिळाला. आणि पॉली उमरीगरला तुम्ही बकरा करायचा? पॉलिंगवर बकरा करण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा तो मला घाबरायचा. त्याला समजतच नव्हतं इन कोणचा आउट कोणचा, आणि तो घाबरत खेळायचा. तुमच्या वेळेला तुम्ही बॉल कट करायचा, तुमच्या वेळेला रिव्हर्स स्विंग वगैरे काही भानगड नव्हती? आता आपल्याला हे माहित नाही हे रिव्हर्सिंग वगैरे काय आलंय. इनकट म्हणजे मला असं वाटतं की रिव्हर्स स्विंग. हो, हे नाही तर रिव्हर्सिंग आमच्या वेळेला काय नव्हतं. त्यावेळेला असं तुम्ही बॉल जपायचा का? आज जसे जपतात, एका बाजूला साईड ठेवतात, दुसऱ्या बाजूला. आपण ज्या वेळेला बॉलिंग करतो ना, दोन फास्ट बॉलर, तर बरोबर एकाच बाजूला स्विंग करून, म्हणजे एका बाजूला घासून असं करायचं. त्यावेळेला पण तुम्ही करायचं? त्यावेळेला सुद्धा. आणि मी इतकं नाही, स्वर सुद्धा करायचो. स्वर पण जर सपोर्ट मिळाला ना, बॉल स्वर सुद्धा व्हायचा. तुम्ही इंग्लंडमध्ये खेळलात पाटील? 3 वर्ष लीगला खेळलो. फ्रँक वॉरेल इन माय लीग. अरे वा, फ्रँक वॉरेलच्या विकेट्स काढल्यात? विकेट काढली, त्याच्या टीमच्या विरुद्ध जिंकलोय सुद्धा. अच्छा, लीग मध्ये. कसा होता फ्रँक वॉरेल माणूस? अरे ग्रेट. 59 मध्ये मी आमची टेस्ट मॅच बघायला मँचेस्टरला गेलो. तर ही वॉज ऑल्सो सिटिंग विथ मी. त्यावेळेला तो मला इथं भेटलं. त्याला म्हणलो, सर डिड यू रिकग्नाइज मी? येस ऑफकोर्स, यू आर पॅट. कारण मी त्यावेळेला लीगला खेळत होतो ना, क्लबला, नॅनफिशला. सांगायचं म्हणजे तुम्हाला गंमत सांगेल, पॉली उमरीगर पण त्याच लीगमध्ये होता. आणि त्यात मला ज्या वर्षी रामचंदनी कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर रामचंद नॅनफिशला होता आणि पॉली उमरीगर क्लब क्रूला होता. आणि पॉली उमरीगरला ACC मध्ये नोकरी मिळाली, तर उमरीगर जाऊ शकला नाही. आणि मग रामचंदनी मला दिली ऑफर त्याच्या क्लबची. तुम्ही गेलात तिथे? मी गेलो. दादरला राहत असताना रात्री 12 वाजता रिप्लाय पेड केबलने आम्ही उत्तर पाठवलं, ऍक्सेप्टेड, सेंट कॉन्ट्रॅक्ट इमिजिएटली. आणि 15 दिवसात पासपोर्ट वगैरे काढून बाहेर नंतर गेलो लीगला. 6 महिने. आणि पहिल्याच वर्षी मी ज्या लीग मध्ये होतो, माझी क्लब आणि माझं रेकॉर्ड नोंद करणार काय. अच्छा, टॉप ऑफ द बॅटिंग एव्हरेज, टॉप ऑफ द बॉलिंग एव्हरेज. आणि आय लॉस्ट चॅम्पियनशिप बाय हाफ अ पॉईंट. सबन लीगची चॅम्पियनशिप. आणि तरी तुम्ही इंडियासाठी पुन्हा कधीच खेळला नाही? नाही, करत नाही. पण त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स रणजी मधला पण खूप चांगला. रणजीला चांगला आहे. मी एवढे जे खेळलो ना, ते माझ्या परफॉर्मन्स होती. तुम्ही खेळलेल्या पैकी तुमचे आवडते बॅट्समन कुठले त्या काळातले खेळलेले किंवा बॉलर? मला सांगायचं म्हणजे माझी आणि चंदू बोर्डेची फर्स्ट मॅच 51 मध्ये सोलापूरला जी अगेन्स्ट बॉम्बे झाली. चंदू बोर्डे फर्स्ट मॅच, माय इज द फर्स्ट मॅच. आय टूक 8 विकेट इन ऑन दिस मॅटिंग विकेट. आणि चंदू बोर्डेने बोथ द इनिंग 50 केला. तेव्हापासून आम्ही महाराष्ट्रात फिक्स. चंदू बोर्डे त्यावेळेला शाळेत होता? चंदू बोर्डे शाळेत.